व्हिडिओ माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खूप खास आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. कारण किचन मधले मिक्सर, ओव्हन आणि गॅस शेगडी दररोज वापरली ना की त्यावर मसाल्याचे जळलेले डाग आणि एक असा थर तयार होतो आणि तो काढणं म्हणजे डोक्याला वेगळा शॉट असतो. तर त्याचं सोल्युशन देणारे आणि सोपे 10 उपाय तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, बेकिंग सोडा आणि पाणी. आता बेकिंग सोडा प्रत्येकाच्या किचन मध्ये असतो आणि जो ठेवलाच पाहिजे, कारण तो इतर सगळ्या गोष्टींसाठी लाईफ सेवर आहे. ओव्हन आणि गॅस शेगडीवर जळलेले जर डाग असतील तर त्यावरती सर्वोत्तम असा हा उपाय आहे. 2 ते 3 चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही मिसळून घ्या, घट्ट त्याची पेस्ट करायची आहे आणि ही पेस्ट गॅसचे बर्नर, शेगडी साफ करायला किंवा ओव्हनच्या आतमध्ये जे काही डाग आहेत ना ते डाग 10 ते 15 मिनिटं तसेच त्याच्यावरती स्क्रब करा आणि तसेच ठेवून द्या. नंतर ओल्या कपड्यानं सुद्धा स्क्रब करा किंवा ओल्या कपड्यानं पुसून घ्या, डाग सहज निघून जातील. दुसरा म्हणजे व्हाईट विनेगर स्प्रे. आता मिक्सर आणि शेगडीवरचे जे तेलकट थर किंवा चिकट थर असेल ना तर त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. एक स्प्रे बॉटल तुम्हाला घ्यायची आहे, त्यामध्ये अगदी विनेगर आणि पाण्याचं सेम मेजरमेंट ठेवा. हे मिश्रण मिक्सरच्या बॉडीवरती म्हणजे मिक्सरवरती आणि गॅस शेगडीवरती स्प्रे करा. 5 मिनिटांनी सुती कपड्यानं छानपैकी पुसून घ्या. विनेगर मधलं ऍसिड तेलकटपणा झटपट काढायला मदत करतं आणि तुमची जी वस्तू आहे ती सुद्धा एकदम चकाचक होईल. तिसरं म्हणजे बेकिंग सोडा आणि विनेगर. जो पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय सांगितलं त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा भारी आहे. ओव्हनच्या काचेवरचे आणि गॅसच्या बर्नरच्या भोवती जर एकदम घट्ट असे डाग असतील तर त्यासाठी सर्वोत्तम हा पर्याय आहे. डागांवर आधी बेकिंग सोडा तुम्हाला छानपैकी असा भुरभुरायचा आहे आणि त्यावरती विनेगरचा स्प्रे करा. ह्याची जी काही केमिकल रिॲक्शन होईल ना त्यामुळे थोडे थोडे असे बुडबुडे येतील. 10 मिनिटं ते तसेच राहू दे आणि नंतर स्पंजनं घासून टाका, एकदम एका फटक्यामध्ये क्लीन होऊन जाईल. चौथा तुम्हाला माहिती असलेला पर्याय आहे जो आपली आजी सुद्धा करत आली आहे, लिंबू आणि मिठाचा वापर. मिक्सरच्या आतले पिवळसर डाग किंवा गॅसच्या शेगडीला जर गंज लागला असेल ना त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. लिंबू अर्ध कापून त्यावर थोडेसे खडे मीठ जे आहे किंवा साधं मीठ टाकायचंय. हे लिंबू गॅस शेगडीवर किंवा मिक्सरच्या डागांवर थेट घासून घ्या. लिंबाचा रस डाग हलके करतो आणि मीठ जे आहे ते स्क्रबरचं काम करतं आणि त्याच्यामुळे चिकटपणा जो आहे तो असा खरडून निघून जातो. 5वा पर्याय तो म्हणजे लिक्विड डिशवॉश आणि कोमट पाणी. रोजच शेगडी तुम्हाला धुवायची असेल किंवा मिक्सरच्या वरवरची स्वच्छता करायची असेल तर हा सर्वोत्तम आणि दररोज वापरला जाणारा असा पर्याय आहे. कोमट पाण्यामध्ये थोडी भांडी घासण्याचे जे लिक्विड आहे ना ते तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये कापड किंवा स्पंज भिजवून ठेवा. मिक्सर शेगडी दररोज याच्यानं पुसा. कोमट पाण्यानं तेलकटपणा जो आहे तो लवकर वितळतो आणि त्याची दररोज हायजीन व्यवस्थित मेंटेन होते. 6वं म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड आणि बेकिंग सोडा. ओव्हनच्या ट्रेवरचे किंवा गॅस शेगडीवरचे वर्षानुवर्षाचे जे काही काळे डाग असतात ना त्याच्यासाठी एकदम कमाल असं हे सोल्युशन आहे. या डागावरती बेकिंग सोडा टाकून त्यावरती हायड्रोजन पेरॉक्साईडचे काही थेंब तुम्हाला टाकायचे, जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. हवं असलं तर मेडिकलमध्ये मिळणारं जे लिक्विड आहे ते सुद्धा खूप स्वस्तात आहे, ते तुम्ही घेऊ शकता. हे मिश्रण 1 तास तसंच ठेवा, त्यानंतर साध्या स्क्रबरनं काढून टाका. कितीही कडक आणि कितीही जिद्दी डाग असतील तरी ते निघून जाणार आहे. 7वं म्हणजे लिंबाची साल आणि पाणी. ओव्हनच्या आतमधले सुकलेले जे काही डाग आहेत किंवा एक दुर्गंधी येते ना सतत ओव्हन मध्ये गरम केल्यामुळे, त्यासाठी अगदी सर्वोत्तम एका ओव्हन सेफ बाउल मध्ये, म्हणजे जे तुम्ही ओव्हन मध्ये ठेवू शकता असा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी घ्या, 1 लिंबाचा रस त्यामध्ये टाका. हा बाउल ओव्हन मध्ये ठेवून 3 ते 5 मिनिटं ओव्हन चालू करा, जेणेकरून पाण्याची वाफ होईल. ओव्हन बंद केल्यावर 10 मिनिटं दरवाजा उघडू नका. वाफेमुळे आतले जे डाग आहेत ते सुद्धा मऊ होतात आणि ऑर्डर सुद्धा येत नाही आणि नंतर फक्त कपड्यांनी मस्तपैकी पुसा, छानपैकी सुवास येईल. 8वा पर्याय तो म्हणजे टूथपेस्टचा वापर. सगळ्यांच्या घरामध्ये टूथपेस्ट असते. सो मिक्सरच्या बटनांमधली जे बारीक फटीमध्ये जी घाण जाऊन बसते किंवा पांढऱ्या मिक्सरवरचे जे डाग असतात ना ते पुसायला अगदी सर्वोत्तम. मिक्सरच्या बटनांच्या कडेला किंवा पांढऱ्या बॉडीवर पिवळे डाग पडतात, तिथं थोडीशी पांढरी टूथपेस्ट जी आहे ना ती लावा. एका जुन्या टूथब्रशनं ते भाग हलके घासून घ्या आणि ओला फडका घेऊन ते ब्लॉक पुसून घ्या. मिक्सर अगदी नव्यासारखा चमकेल. 9वा पर्याय तो म्हणजे कपडे धुण्याची पावडर, म्हणजे जो सर्फ आहे किंवा लिक्विड डिटर्जंट. गॅस शेगडीवर जे लोखंडी स्टँड असतात ना ते स्वच्छ करण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. एका टबमध्ये गरम पाणी घ्या, त्यामध्ये 2 चमचे कपडे धुण्याची पावडर टाका किंवा डिटर्जंट टाका. गॅसचे स्टँड त्याच्या आतमध्ये 1 तास भिजवत ठेवा. डिटर्जंट मधले स्ट्रॉंग फॉर्म्युला जो आहे ना ते हे जे जळलेलं अन्न आहे, तेल आहे, ते सैल करतं आणि नंतर ते मस्त स्क्रबरनं घासून घ्या, एकदम चकाचक ते होईल. शेवटचा आणि 10वा पर्याय नायलॉन स्क्रबर आणि गरम पाणी.
मिक्सर आणि ओव्हनवर ओरखडे न पडता जर स्वच्छता करायची असेल तर हा पर्याय अगदी सर्वोत्तम आहे. त्यामुळे तारेचा काथ्या घेऊन अजिबात ते घासू नका. मिक्सर किंवा ओव्हन स्वच्छ करताना कधी पण ना लोखंडी घासणी म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं तारेचं स्क्रबर वापरायचं नाहीये. यामुळे स्क्रॅचेस पडतात आणि वस्तू एकदम अशी जुनी दिसायला लागते, त्याचं फिनिशिंग जातं. त्याऐवजी नायलॉनचा मऊ स्क्रबर जो आहे मार्केटमध्ये मिळतो किंवा जुना स्पंज आहे तो गरम पाण्यात बुडवा आणि छानपैकी त्याची काळजी घ्या. आता या सगळ्या मी टिप्स तुम्हाला सांगितल्यात. हे करत असताना काही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक सेफ्टी. मिक्सर किंवा ओव्हन स्वच्छ करण्यापूर्वी त्याचे प्लग जे आहेत ना ते सॉकेटमधून नक्की बाहेर काढा आणि नंतर वापरा. दुसरं म्हणजे पाण्याचा मर्यादित वापर. मिक्सर स्वच्छ करताना त्याच्या मोटारीच्या भागात किंवा वायरच्या आत पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. फक्त ओल्या कपड्यानंच त्याला तुम्हाला पुसायचंय. थेट पाणी त्याच्यावरती भदाभद ओतायचं नाहीये. तिसरं म्हणजे ओव्हन पूर्ण गार होऊ द्या. गॅस आणि ओव्हन गरम असताना कधी साफ करू नका. त्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ दे, थंड होऊ दे आणि त्यानंतरच साफ करा. त्यामुळे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा ओव्हन असेल, तुमची गॅस शेगडी असेल किंवा कुठलेही जिद्दी ओव्हन मधले डाग असतील अगदी ते दूर होणार आहेत. मिक्सर सुद्धा तुमचा जुनाचा अगदी नवा कोरा दिसणार आहे आणि सतत त्याच्यावरती म्हणून खराब झाला म्हणून पैसे देऊन ते नवीन घ्यायची गरज नाही. त्यामुळे तुमचा पैसा सेव्ह करणारा हा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. तो कसा वाटला मला नक्की सांगा. काय तुम्हाला यातलं माहित होतं आणि काय तुम्हाला माहित नव्हतं हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाकी पाऊस बाहेर मस्तपैकी पडतोय, त्याच्या रिलेटेड कुठले टॉपिक्स हवेत ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.